वाह, मस्त भजी झाली. काम कर पण मी काय नाही, थंड झाली. आज जा गरम गरम भजी घेऊन ये. अजून अहो अजून नको सर. अजून नको? तसं नाही, पण नेहा मॅडमना कळलं तर. नेहा मॅडमने काय वॉच टेबल सांगितलंय माझ्यावर? अरे मी या घरचा मालक आहे, माझी ऑर्डर फॉलो केली गेली पाहिजे, कळलं का? गरमागरम भजी नको वाटच तू आता. भजी ही खूप झाली. अरे खरं सांगतो तुला, म्हणजे एक तर मला ना पथ्य आहे, माझं वय बघ, जास्त भजी जात नाही तरी मला. तू नको आग्रह करू मला. अहो मी कुठे करतोय? नाही आग्रह खरंच नको. म्हणजे ही सुद्धा मी आपलं ऐकलं नाही, मी तो एवढंच ही संपवणार नव्हतोच मी, खरं म्हणशील तर. हो ना? अरे बरं झालं तू आलास रे बाबा. काय झालं, मस्त मस्त भजी केली तिने. फक्त माझं काय ना, माझं वय झालं तर मला पथ्य आहे, त्यामुळे मला खाता येत. तुला काय झालं? काय नाही, जरा कंबर लचकली. बरं दुखते का? आजोबा काय ना, जर सवय नसेल ना तर उगाच हिरो सारखं नाचायचं नाही. काही बोल नकोस नाही, एवढं काय नाचलो नाही मी. मुळात मला नाचता कुठे येते एवढं. हो, जेवढं नाचलास तेवढं नाही झालं ना असं वाकडं? काय नाही आजोबा, सवय नाहीये आता, आणि कालच नाचावं असं वाटलं म्हणून नाचलो थोडस. तू नाही याला तुझ्या तालावरती नाचाची सवय ठेवायला पाहिजे होती, म्हणजे जास्त त्रास झाला नसता. तू काय ऑफिसला निघालास? हो. काय हो सुट्टी घ्या आज. आजोबा जायला हो, समीर पण नाहीये, खूप कामं आहेत आणि 2 इम्पॉर्टंट मीटिंग्स आहेत, तेवढ्या करून येतो मी. अरे पाठ दुखते म्हणून मी म्हणतोय. डोंट वरी, आय एम फाईन. ओके. आय डोंट वरी. काय मला सांग, ज्या अर्थी तुम्ही एवढं नाचलात त्या अर्थी मिथिलाही नाचली असली पाहिजे ना? मिथिला नाचली का एका ठिकाणी शांतपणे बसून होती? नाही म्हणजे ती नाचत नव्हती हो. ती म्हणजे तिला नाचावं असं वाटत होतं, बसून ताल धरत होती, फुल एन्जॉय करत होती. आणि दांडिया छान खेळते मिथिला काकू. दांडिया छान खेळते याचा अर्थ ती नाचली? नाही असं नाचली नाही ती अरे काय करते? परफ्यूम दे परी परफ्यूम दे. आता नाही दुखत का तुझी पाठ? अगं तू पाठ मला मसाज करून दिली ना, तेव्हापासून नाही दुखत आहे. दे. सांगू का? सांगू काय सांगायचंय? काय सांगायचंय? एक मिनिट काय मस्ती चालली आहे? काय सांगायचंय? हाय ना, उगाचच मला त्रास देतोय. त्रास कुठे देतोय? त्याला काहीतरी सांगायचंय. बोल, काय सांगायचंय? काय चाललंय? त्याला काहीतरी सांगायचंय, ही त्याला सांगू देत नाहीये. परी, एक मिनिट. बोल पिकू, तू काय झालं? नेहा वहिनी, तू रोज यशदादाच्या शर्टाची बटणं लावतेस का? तुला कोणी सांगितलं? परी बोलली. परी काही बोलते. तू हे सगळं कुठे कोणाला सांगू नकोस बाहेर. पण मी सांगितलंच नाही. हिनेच सगळ्यांना स्कूल मध्ये सांगितलं. सगळ्यांना म्हणजे कोणाला? अख्ख्या स्कूलला, टीचर्सना, फ्रेंड्सना आणि प्रिन्सिपल मॅडमला सुद्धा. परी सगळ्यांना सांगितलं तू? नाही, प्रिन्सिपल मॅमने नाही सांगितलं, फक्त टीचर आणि फ्रेंड्स.
मॅडम, तुम्ही फेमस झालात स्कूलमध्ये बटनवाली बाई म्हणून. आज ऍक्च्युली राहून गेली बटन लावायची, पण तू सवय नको मोडूस. वेळ लागले का? यू कॅन डू इट. पिकूचू आला नव्हता ना इथे. अगं तो आत्ताच परिवाराबरोबर खेळत खेळत बाहेर गेला. काकू, बरं झालं आलीस. काकाचा बिझनेस व्यवस्थित चाललाय ना? आपल्या बिझनेस मध्ये खूप मोठा लॉस झालाय. काकू, हा काय झालं? ते अरे पिकूचू शाळेला जायचंय त्याला आणि तयार नाहीये तो. त्याची तयारी करायला. काय झालं आजोबा, बोलवलं तुम्ही? हा हा बोलो. ऑल ओके? माहित नाही रे, म्हणजे वरवर सगळं ओके दिसतंय, पण खरं तसं आहे की नाही काय झालं आजोबा? ऑल ओके? कसली काळजी करता? बापाला आपल्या मुलांची काळजी ही नेहमीच असते रे. कधी दाखवतो काळजी, नाहीतर कधी नाही दाखवत. पण आजही विश्वजित सत्यजितचा विचार मनामध्ये आला की सगळ्यात आधी वाटते ती काळजीच वाटते. सत्यजितने नवीन बिझनेसला सुरुवात केली आहे. एकदा बोल त्याच्याशी, पण तू तुझा म्हणून बोल, आणि मी सांगितलंय म्हणून नको बोलू. मी सांगितलं असं त्याला जर कळलं तर कदाचित तो तुझ्याशी मोकळेपणाने बोलणार नाही. तुम्ही नका काळजी करू, आज मी आहे ना, मी बघतो. सर तू आहे रे, धडपड आहे, कष्टाळू आहे, पण ना त्याच्याकडे अनुभव नाही आहे फारस. आजवर त्यांनी एखादी गोष्ट सुरू केली तर एक तर ती त्यांनी अर्धवट सोडली आहे किंवा त्याच्यात नुकसान होऊन ते बंद पडलंय. आजही तू नवीन बिझनेस मध्ये पाय रोवू इच्छितोय, पण काही गॅरंटी नाही रे. स्वभावही तसा मावाळ आहे, आणि जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत नाही. त्यामुळे कष्ट करून हे सगळे वाया जातात. त्यामुळे कष्ट करूनही त्यातून लॉस होण्याची शक्यता जास्त आहे. पप्पांना तर माझ्याविषयी जराही खात्री नाहीये. त्यात जर मी त्यांना या नव्या बिझनेसमध्ये झालेल्या लॉस बद्दल सांगितलं तर त्यांचा विश्वास पूर्णपणे गमावून बसेन मी. तुम्ही नका स्ट्रेस घेऊ आजोबा, मी बघतो, मी बोलतो काकाशी. नाही मी स्ट्रेस नाही घेत. वाईट एवढंच वाटतं रे की मुलगा जेव्हा अपयशी ठरतो ना, तेव्हा त्याचा बाप हा दुपटीने अपयशी ठरतो. आजोबा, या आधी सत्यजित काकाला बिझनेस मध्ये यश मिळालं नाही, लॉस झाला, म्हणून का यावेळी पण तसंच होणार का? आय डोंट थिंक सो. मला खात्री आहे यावेळी सत्यजित काकाला यश नक्की मिळेल. हो ना? ऑफकोर्स. तुझ्या तोंडावर साखर पडू रे बाबा. देव करो आणि असंच हो. काका काय झालं? नाही अगं, तो मोबाईल राहिलाय ना रूम मध्ये, स्टाफला आणायला पाठवले. पण काका मोबाईल तर तुमच्या हातात आहे. अगं हे दागिने घेऊन कुठे चालली आहे? दसऱ्यासाठी ना पॉलिशला द्यायचे होते सगळे दागिने. अच्छा, येते. मंगळसूत्र, दागिने. नेहा, काय? तिजोरीची चावी देशील का जरा? सिम्मीचे दागिने आहेत ना, ते पण द्यायचे पॉलिशला. घ्या ना, येते. थँक्यू.
नाही नको, फक्त सिम्मीचेच दागिने घेऊया. तर ते विकतो किंवा गहाण ठेवतो. उद्या बिझनेस वाढला की तिला परत आणून देईन मी. काका, हे सगळं काय आहे काका? तू ऑफिसला निघाला होतास ना? मग हे असे सगळे दागिने? अरे पॉलिश साठी घेऊन चाललोय. असे ब्रीफकेस मध्ये? आणि तू का नेतोयस त्यांना पॉलिशला? त्या ज्वेलरचा माणूस तर घरी येतो ना, घरी येऊन करून जातो पॉलिश. काही प्रॉब्लेम आहे का काका? प्लीज. अरे अहो, काय करताय तुम्ही इथे? तो ज्वेलरचा माणूस फोन करतोय मला मगासपासून. काकू, काका हे असे एवढे सगळे दागिने ब्रीफकेस मधनं? अरे हसताय का? बाळा, तू हे रोज वापरतो, तुझी आवडीची गोष्ट म्हणून तू ठेवली हो ना, पण मग तुझे स्कूल बुक्स पण ठेव ना. हे काय, परीने तिच्या बुक्स ठेवल्यात ना, मी त्यालाच नमस्कार करेन. आम्ही तुला नमस्कार करतो. काय या आजोबा. पूजा चालली ना? वा 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 वा. तुम्ही पाटी का आणली आजोबा? यावर आपल्याला सरस्वती देवीचं चित्र काढायचंय. शुभ्र वस्त्र आणि शुभ्र राजहंसावरती विराजमान. हातामध्ये कागद आणि लेखणी. आजोबा, ही खूप जुनी पाटी आहे का? माझ्या लहानपणीची पाटी आहे. तुला माहितीये का, लहानपणी मी आणि आजोबा ह्याच्यावर बऱ्याचदा गणिताचा अभ्यास करायचा. गणित चुकलं की एक धपाटा, आणि गणित बरोबर आलं की मग बदाम. फ्रेंड, बघू. ठीक आहे. फ्रेंड, याच्यावर खूप अभ्यास करायचा. खूप खूप अभ्यास करायचो. बरं बरं ताई, आता आपण या पाटीवरती सरस्वती देवीचं चित्र काढूया. हा, या ताई. आहा, सावकाश. बघा कसं काढायचं ते. बरोबर आहे, असंच असतं. आजोबा, हा 9 आहे ना? अरे हा मराठी 1 आहे. सर, हा, पंकील भाई ज्वेलर्स आलेत. हो. एक काम करताना जरा बसवून ठेव, चहा पाणी दे त्याला. आणखीन एक काम कर, सिमी मॅडम आणि मिथिला मॅडम यांना जरा सेंट्रल एरियामध्ये यायला सांग. मी बोलवलंय मॅडम. ओके सर. बघ, घ्या आता. खाली. हा. छोटासा सेम. छोटासा इकडे. आडवा आणि मग उभा. छोटासा. अरे हा. हे माझं मंगळसूत्र. ओके. वहिनी साहेब, यातले कुठलेही डिझाईन सिलेक्ट करा तुम्ही. सगळे एकदम लेटेस्ट डिझाईन्स आहेत. हा घ्या वहिनी साहेब, एकदम डेलिकेट आहे.
आई तुझ्या फ्रेंडला विचारत राहिली तर तुझे दागिने सिलेक्ट नाही होणार. मग तूच सिलेक्ट कर माझ्यासाठी काही. ठीक आहे मी सिलेक्ट करते. अक्कड़ बक्कड़ बम्बे बो अस्सी नय पूरेसो चौद लगा के बम्बे सो. हाँ. चोर लगा के बम्बे सो. वाह. फ्रेंड कसा आहे? आईला घालायचंय, तिला ठरवू दे. तुला जर आवडलं तरच तिला आवडेल ना. अगदी बरोबर बोललीस ठमा काकू. सीमा कुठे? आजोबा त्या रूमवर गेले असतील. मी बोलवून आणू का त्यांना? नाही तू नको. एक काम कर, तूच बस ना, निवडला गेला. कसं आहे? छान दिसत. हा द्या. चला आता आमच्या परीचा नंबर. ये पिकूची दादा. तू कुठे जाऊ? सिम्मी काकू अजून कशा आल्या नाहीत? परत अपसेट झाल्या आहेत की काय? नेहा अगं यांना बिझनेस मध्ये खूप मोठा लॉस झालाय. 80 लाखाचं कर्ज आहे. म्हणजे इनफॅक्ट ते कोणाबरोबर बिझनेस करतायत, कुठला बिझनेस करतायत, कोण पार्टनर आहे मला यांनी काही सांगितलं नाही आणि मी यांना विचारलं नाही. मी विचार केला की सत्यजित पहिल्यांदा काहीतरी करतायत, हुशार आहेत ते सगळं व्यवस्थित करतील. पण काहीतरी कुठे काहीतरी चुकलंय. इनफॅक्ट त्यांनी ना यशला पण काही सांगितलं नाही. खोटं बोललेत ते यशशी. मला खूप टेन्शन आलंय नेहा. म्हणजे मला असं वाटतं की हे कर्ज फेडण्याच्या नादात त्याने अजून काहीतरी चुका करायला नको. यशचा फोन आहे काकू. नाही प्लीज 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 नेहा तू प्रॉमिस केलंय मला. तू यशला काही सांगणार नाहीयेस प्लीज. यशला कळू द्या काकू. त्याला कळलं तर तो ह्याच्यावर सोल्युशन काढेल. काही नाही होणार. हॅलो यश, मी आता सिमी काकूंबरोबरच आहे. यश मला तुला काहीतरी सांगायचं आहे. पिकूची दादा चल आपण खेळायला जाऊया. अरे या महत्वाच्या वेळेला सीमा गेली कुठे? आणि नेहा तिला बघायला गेली, तीही गायब. बाबा मी आणते ना बोलून. नाही नको, तू थांब. तूही गायब व्हायचीच नाही तर मी बघतो. अरे आहात कुठे तुम्ही? आजोबा ते सिम्मी काकूंना काही काम. एवढं काय महत्वाचं काम आहे? 2-3 अर्जंट फोन कॉल्स करायचे होते बाबा. या प्रत्येपेक्षाही महत्वाचं आहे? नाही आय एम सॉरी. दागिना हवा आहे की नको? हवेत. मग बस आणि निवड. यश कोणाच ठाऊक कुठे गेलाय तू?
यश फोन का नाही उचलते? यश यश, अरे ऐक ना, अरे होतास कुठे तू दिवसभर काका? दिवसभर जरा कामात अडकलेलो होतो मी. पण मला सांग, सत्यजितचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय का? त्यामुळे काय ना, जर काय गरज लागली तर म्हणून मी पैशांची व्यवस्था करून ठेवलेली आहे. पण तुला सांगू का यश, मी दर वेळेला बघतो हे असे काहीतरी लॉस वगैरे होतात ना, त्याच्यात सत्यजितची चूक नसते, त्याच्या नशिबामुळे हे सगळं घडत असतं रे. काही कळतच नाही मला. पण ठीक आहे, जे काय असेल ते आपण दोघं मिळून सॉल्व्ह करूया. डोंट वरी, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल नाव. आणि तू म्हणतोस ते बरोबर आहे, त्यात खरं त्याची काहीच चूक नव्हती. आता कन्साइनमेंटच्या डिलिव्हरीच्या दिवशीच त्याला आग लागली, त्याला तू तरी काय कर? हो रे, बट इट्स ओके, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल नाव. थँक गॉड, तू सगळं केलंस म्हणून झालं हे. काकूचे दागिने विकायला निघाला होता. हो ना, हेच चुकतं त्याचं. नाही, मी बघतो ना लहानपणापासून, काही गरज असेल तर बोल ना. हे चुकीचे मार्ग कशासाठी निवडतो हा काय कळतच नाही मला. त्याला आपल्याला त्रास द्यायचा नसतो. काय बोलतोस? आपल्या माणसांचा त्रास होतो का कधी? मी तुला सांगतो ना, लहानपणापासून बाबांनी त्याला मोठा मोठा म्हणून नको असलेली जबाबदारी याच्या मानेवरती टाकली, आणि हा पण सगळी जबाबदारी अशी घेऊन फिरायचा. तुला सांगतो, मी शाळेत असताना माझी कधीतरी मारामारी झाली ना तर गिल्ट ह्याला यायचा. काय खरंच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याचं कंपॅरिझन नेहमी पप्पांशी होत गेलं. त्याच्यामुळे गुड फॉर नथिंगचं फिलिंग जास्त वाढत गेलं त्याच्यामध्ये. पप्पांशी नाही बोलू शकत आहेस तू, पण आपल्याशी तरी बोलायला हवं का नाही त्यांनी? जाऊ दे, आपल्याशी बोलायचं राहून गेलं असेल त्याचं, पण आपण त्याला समजून घ्यायला हवं. ते तर तू घेतोच आहे समजून. बाय द वे, आजोबांनी आजपासून मुंबई ब्रांचची जबाबदारी त्याच्यावर सोपवली आहे. अरे हो, समजलं मला. त्याचा मेसेज आलेला होता मला. जाम खुश झालाय पण तो. आणि मी पण असेन त्याच्याबरोबर ऑफिसला, म्हणजे त्यालाही फार टेन्शन नाही. काय ना, पुन्हा काहीतरी घोळ होण्याच्या आधी एक डबल चेक असलेलं बरं आहे. खरंय, आणि तुझा सपोर्टच होईल त्याला. पप्पांनी या सगळ्या ऑफिसची जबाबदारी ना पूर्वी सुद्धा सत्यजित आणि सिम्मीवरती दिलेली होती. हा, म्हणजे सत्यजित करणार म्हणजे काय, शेवटी सिम्मीच सगळ्या गोष्टी करत होती ना. बऱ्याच वेळेला असं व्हायचं की गोष्टी सिम्मी करायची पण नाव सत्यजितचं असायचं. मी तुला सांगतो, मला अजूनही भीती वाटते की मी तिथे काहीतरी करायला तयार असेल, पण सिम्मी असेल ना तर माझं जमणार नाही तिच्याबरोबर. डोंट वरी, असं काही होणार नाही. सिम्मी काकू खरंच बदलली आहे काका. म्हणजे या गोष्टीवर माझाही आधी विश्वास नव्हता, पण आज जे काही घडलं आणि त्याच्यावर सिम्मी काकूने जे काही केलं ना, हॅट्स ऑफ टू. म्हणजे आज आमच्या समोर जी उभी होती ती सिम्मी काकू नव्हतीच, ती सत्यजित काकाची बायको त्याच्याबरोबर उभी होती. यश, तिथे जे काही झालं ना ते मित्रांनी मेसेज करून कळवलं होतं मला. पण तुला खरंच सांगू का, मला असं वाटतं की नव्याचे 9 दिवस असतात ना, तसे हे चांगुलपणाचे 4 दिवस होतील आणि पुन्हा सगळ्या गोष्टी तशाच येरे माझ्या मागल्या असं व्हायला नको. त्या सिम्मीवरती नाहीये माझा विश्वास, माझा जुना अनुभव आहे. पण तू जाऊ नको कुठे, थांब इथे. लागलं मला. मी कुठेही जात नाही. एक फोन. हा, फोनवर बोलत बोलत जायचं नाही का? सायलेंटला टाकतो आधी, आणि कामाचं सगळं बोलायचं. ऑल द बेस्ट. मी येतो. हा, हॅलो हॅलो. हा, हॅलो. अहो, तुम्हाला काय कळतंय का नाही? काय तुम्ही असं करत जाऊ नका हो. दिवसभर मी आता तुमच्याबरोबर काम करतो ना. नाही, काय ना, ते सणवार आहे सगळं घरामध्ये, फॅमिली आहे मला, बरोबर ना? हा, मग नाही, आता जी काय कामं असतील ती सगळी उद्या होणार. हा, ऑफिस नंतरचा सगळा वेळ माझा फॅमिलीसाठी असतो. म्हणजे काय, अहो तुम्ही समजून घ्या जरा. दसऱ्याच्या दिवशी आमच्या घरामध्ये एक प्रथा असते दागिन्याची. हा, त्याच्यात बायकांबरोबर असायला पाहिजे होतं, पण नव्हतो मी आज तुमच्यामुळे. मग नाही, आता ते सगळं गेलं, ते चुकलं तुमच्यामुळे. पण आता ह्याच्या पुढचा वेळ फक्त आणि फक्त माझ्या बायकोसाठीच असेल. हो, मग फक्त बायकोसाठी. बरोबर. अरे काका, आहेस का? अरे करतो मी नंतर. अरे यश, काय तू कुठे आहेस? तू काय? मी इथेच आहे. तू कुठे आहेस दिवसभर? हा,
एखाद्या माणसाने काम म्हणजे किती किती काम करत राहायचं, अख्खा दिवस आपलं काम काम काम. ती बिचारी काकू काय बोलत नाही तुला म्हणून काय असं तिला ग्रँटेड घ्यायचं काय? अरे पण तुला शिक्षा व्हायला पाहिजे या गोष्टीसाठी. तुला माहितीये का, तुला माहितीये ना आजचा किती महत्वाचा दिवस असतो आपल्या घरातल्या बायकांसाठी. काही काय बोलतो? एक मिनिट, त्यांनी दागिना सिलेक्ट करायचा असतो. तिकडे नेहाला सजेस्ट करायला मी होतो, मग काकूला पण असं वाटलं असेल ना की तिला सजेस्ट करायला तू पण घरी असावं म्हणून. ती बोलत नाही म्हणून आपलं तू ह्याला शिक्षा कर. गाडी तू जरा प्लीज बोलत जा ह्याला. अरे काय तू तिच्याशी कशाला बोलतोय? बोलत नाहीये मी, तिला सांगतोय की कशी तुला शिक्षा व्हायला पाहिजे. सांगत नाहीयेस रे, भडकवतोयस तू. म्हणजे साहजिक आहे, असं काहीतरी झालं तर कुठलीही बाई चिडेलच ना, म्हणून तिला सांगतोय की तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे या गोष्टीसाठी. काहीतरी बोलू नकोस तू. तू लहानपणापासून आपल्याला काय शिकवलंय? हा, आपल्याला काम सगळ्यात महत्वाचं असं शिकवलंय का नाही? महत्वाचं असतं. मग तसंच माझं एक महत्वाची मीटिंग चालू होती रे, त्याच्यामुळे उशीर झाला मला यायला. पण मी पटकन संपवलं आणि आलो ना घरी. अगं येणारच होतो मी. काही न बोलता गेली. मी तुला बोललो होतं ना आपला प्लॅन सक्सेसफुल होणार ना. जेवढं बोलतो तेवढं तू फॉलो कर. ती गेली. अरे तू सांगतोस तसंच फॉलो करतोय बाबा सगळं. फक्त मला एक टेन्शन काय आलंय, म्हणजे ही खरंच शांतता आहे का वादळापूर्वीची शांतता आहे? काही होणार नाहीये. वादळ आलं आपलं. मिथिला आली. तू सगळ्यांना वाटतं म्हणून असे निर्णय नसतात घ्यायचे नाही. आणि मोरोवर दुसरं बाळ आलं तर परीला आपण तेवढा वेळ देऊ शकणार आहोत का? तसं नाही होणार यश. मी वेळ देईन आणि परीला पण सोबत होईल. ती पण रमेल यश. अगं पण तू बन आता मी तुलाही नीट वेळ देऊ शकत नाहीये. मी इतका कामात बिझी असतो. असं का होईल यश? उलट बाळामुळे आपण जास्त जवळ येऊ. नेहा पण अगं मी खरं तर कामामुळे मी परीलाही नीट वेळ देऊ शकत नाहीये. तर या म्हणजे तू आम्हाला वेळ देऊ शकत नाहीयेस असं म्हणायचंय तुला? सॉर्ट ऑफ. यश, घरात ताणबाळ असलं ना तर तुला ऑफिसला पण राहावं असं नाही वाटणार. तू उगाच कारणं देतेस यार. यश, कारण तू देतोयस, मी सोल्युशन देतेय तुला. पण मी नको बोललोय ना नेहा, मग तरी का विषय काढतेस तू? आजोबा बोललेत म्हणून. तू प्लीज यार त्यांचं प्रेशर घेऊ नको. मी बोलीन त्यांच्याशी, मी समजावीन त्यांना. खरं सांग यश, मला कसलं टेन्शन घेतलंयस एवढं? कसला विचार करतोयस? काय मनात तुझ्या? मला भीती वाटते नेहा. कसली भीती यश? नेहा हे बघ, आपली जॉईंट फॅमिली आहे, सगळे एकत्र आहेत, सगळे प्रेमळ आहेत, हे सगळं बरोबर आहे. पण काय? पण सगळे आपल्या बाळाची आतुरतेने वाट बघताय. आणि एकदा ते झालं ना की द चाइल्ड इज गोइंग टू बी द सेंटर ऑफ अट्रॅक्शन. ते सगळ्यांचं लाडकं असणार आहे. सगळ्यांचं असं होणार आहे की त्याच्यासाठी काय करू आणि काय नाही. सगळे त्याच्याकडे लक्ष देणार. आणि मग हे सगळं होत असताना जर का परीकडे दुर्लक्ष झालं किंवा जर का तिला निग्लेक्टेड वाटलं ना, तर ते मला अजिबात नाही आवडणार. ऑनेस्टली दिस इज व्हॉट कीप्स बॉदरिंग मी. म्हणून मी म्हणतो की नकोच ते. किती विचार करतोस तू परीचा? पण मला सांग, आजोबांचं काय? आजोबांचं तू टेन्शन घेऊ नको. मी बोलेन त्यांच्याशी आणि विल डिस्कस दिस. ओके, आपण बोलू निवांत याच्यावर. आय प्रॉमिस. ओके चल ना. पण गुड लक. हग. सांभाळ. बाय. काय चाललंय नेहा? तुझं हे होईस्तोवर मी तुला काकडी किसून देऊ का? असू दे काकू, मी करते. उगाच कशाला तुम्हाला दगदग? अगं दगदग कसली? दिवसभर मी बसून तर असते. मला असं वाटतं ना की प्रेग्नन्सी मध्ये थोडीफार शरीराची हालचाल व्हायला हवी, थोडंफार काम व्हायला हवं. नाहीतर मग माझं बाळ आळशी होईल ना.
बेबी कधी होणार आहे? काय हे काय मध्येच परी? मला परी म्हटलेलं आवडत नाहीये. म्हणजे तुला भूक लागलीये का? नाही, मला सांग ना, तुला बेबी कधी होणार आहे? हे काय बडबडतीये परी? तुला कोणी काय बोललं का? मला परी परी नको म्हणूस. सगळे मला परी परी म्हणतात. मला ना परीताई म्हणणारं कोणतरी पाहिजे. सांग ना, तुला बेबी कधी होणार? परी बाळा, मिथिला काकूना आता बेबी होणार आहे ना, मग ते बेबी तुला परीताईच म्हणेल. मोठ्या आईचं जे बेबी असेल ते काका किंवा आत्ते असणार ना, मग ते कसं मला परीताई म्हणणार? पिकूची दादा मला म्हणाला की नेहा वहिनीचं जे बेबी असेल तेच तुला परीताई म्हणेल. अगदी बरोबर आहे. नेहाला जर का बाळ झालं ना तरच तू तायडी होशील. काय काकू तुम्ही पण? हो ना मोठी आई, मी पण हेच समजवते आईला. आई बोल ना. परी, आता हे नवीन काय खूळ आहे? नेहा, अगं परी आता आहे ना मोठी होत चालली आहे. तिचे प्रश्न असेच वाढणार. बरोबर आहे काकू तुमचं, पण परी बाळा, आपण या विषयावर नंतर बोलू. हा का? तुला तुझं बेबी कधी होणार आहे माहिती नाहीये का? परी, काय चाललंय तुझं? पुरे म्हंटल ना आता तुला. नाही, मला ताई व्हायचंय म्हणजे व्हायचंय म्हणजे व्हायचंय, आणि ते पण आत्ताच्या आत्ता. तुझं बेबी नाही आणलं असं मी तुझ्याशी कट्टी घेईन. मग घे कट्टी आणि बस अभ्यासाला. नाही, मला ताई व्हायचंय आणि आत्ताच्या आत्ता पाहिजे. मला बेबी पाहिजे, मला बेबी पाहिजे, बेबी पाहिजे. असा तसा नाही, हा मोठा प्रश्न पडलाय. काय बरे? आजोबा, मला सांगा, आईला बेबी कधी होणार आहे? ही तुझी आयडिया दिसते. नाही नाही पप्पा, मी नाही हिला काही बोलले. त्याचं काय आहे ना की परीला परीताई व्हायचंय, आणि आता तिच्या आईला बेबी झाल्याशिवाय ती परीताई कशी होणार, नाही का? असं होय. हसताय काय? सांगा ना, आईला बेबी कधी होणार आहे? अगं तर मला नाही माहिती, तू तुझ्या आईला विचारलं. पण मी तिला विचारायला गेली की ती काहीच नाही बोलत, नुसतं हेच विचारते, जेवलीस का, खेळायचंय का, अभ्यास झाला का, एवढंच विचारते. हो का? पण आता काय करणार, माझ्याकडे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नाहीये ना. मोठी आई, तू म्हणालेलीस ना की या प्रश्नाचं उत्तर आजोबांकडे नक्की असेल. हो तर आजोबांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. पण या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये. पण मग आता काय करायचं? हा, माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर जरी नसलं तरी तुझ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे हे मला माहितीये. कोणाकडे सांगा ना. तुझ्या फ्रेंडकडे. फ्रेंडकडे? खरंच? अरे नक्की. काकू, ऍक्च्युली लसणीचा चहा नसतो कधी. आजोबा, काय झालं? तुम्ही काही काम होतं, काही बोलायचं होतं? नाही नाही पप्पा, नाही नाही, आपल्या नेहाचं लक्ष असतं. ऍक्च्युली आज ते किचन मध्ये ते मी म्हंटल की मला चहा बनवाय. चहाबद्दल मी नाही बोलत आहे. मिथिलाला 3 महिने होऊन गेले, लोकांना सांगायची वेळ आली. चोर रोटी भरायला नको का तिची? हो ना. आजोबा, पण आजच भरूया त्यांची चोरोटी. ओके ओके, नेहा तू ओटीचं बघ, पप्पा बाकीची सगळी अरेंजमेंट ना मी करते. करेल ना? हो आजोबा, करतील सिम्मी काकू. अरे यार, तू आता मला उगाच गिल्ट देऊ नको प्लीज नेहा. ठीक आहे यार, मी आणतो, मला सांग काय आणायचंय. बरं, मी काम करते, मेसेज कर. हा ठीक आहे, मेसेज कर, मी बघतो काय आणायचंय. नाही नाही, तू लिहून घे सगळं, कारण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि जर तुझा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि तू एक काम कर, लिहून घे, म्हणजे तुझ्याकडे ती लिस्ट असेल.
काय यार नेहा हे सगळं सिरियसली. ठीक आहे, सांग काय आणायचंय. सगळ्यात पहिले मिथिला काकूंना स्वीट आवडते, त्यामुळे सगळं स्वीट घेऊन येशील. एक मिनिट नेहा, एक मिनिट. तू मला सांग, मी सगळं नोट डाऊन करतो. शेफाली मी सांगतोय त्या गोष्टी जरा नोट डाऊन कर. हो सर, मी तेच नोट डाऊन करते. दुसरं सांगतोय मी, ते नोट डाऊन कर, इम्पॉर्टंट आहे. ओ ओके, एक मिनिट. आता सुपारी. सर, सुपारी आणि खायचं पान. खायचं पान. अरे म्हणजे विड्याचं पान. विड्याची पान. मग नारळ. बरं, नारळ. साडी. ब्लाउज पीस. साडी मी सर, हे सगळं क्लायंट्स ना द्यायचंय का? जेवढं सांगतोय तेवढं कर ना शेफाली, प्लीज. मी समजवतो नंतर. ओके सर. ओके. आणि बाळासाठी छोटेसे मोजे. बाळासाठीचे. ओके, ठीक आहे. बाय. बाळासाठीचे मोजे. त्यानंतर काय लिहू सर? म्हणजे बाळाचं नाव की काही लिहायचं नाहीये. ही लिस्ट फक्त मला मेसेज करतो. ओके. आणि मला मेल करून ठेव. आणि पेपर पण मला दे वेगळ्या या लिस्टचा. आणि तुला वाटतंय तसं काही नाहीये. ओके सर? खरं सांगा सर, नेहाची काही गुड न्यूज आहे का? तसं काही नाहीये शेफाली. चोरोटी भरायची आहे. चोरोटी. कॉंग्रॅच्युलेशन सर, कॉंग्रॅच्युलेशन. आय एम सो हॅपी फॉर यू. बस जरा खाली बस शेफाली. मिथिला काकूची चोरोटी भरायची आहे ग, नेहाची नाही. ओह अच्छा. आणि बाहेर सगळ्यांना जाऊन तू हे सांगशीलच ना? नाही सांगणार सर. कोणालाही काही सांगायचं नाहीये. लिस्ट मला मेल कर, मेसेज कर आणि प्रिंट आउट काढून आणून मला दे. लगेच करते सर. मेल करते, मेसेज करते आणि प्रिंट आउट काढून तुम्हाला देते. प्रिंट आउट काढताना कोणालाही काही सांगायचं नाही. नाही सांगणार सर. ओके सर. हो. तुम्हाला माहिती, पप्पाने आणि नेहाने मला खरं मत दिलंय. हो का? बापरे. अगं सिमी, तू प्रयत्न करतेस ना, मग तुला प्रोत्साहन नको का द्यायला? म्हणून. ओके. तुमचा प्रयत्न चांगला होता. बरं सत्यजित, मला सांगा, तुम्ही मुंबई ऑफिस कधी जॉईन करताय? आजच. आज? हो. आज आपल्या घरी फंक्शन आहे. नाही, तुम्ही घरी थांबा प्लीज. काय आज? मिथिलाची चोरोटी भरायची आहे. अगं चोरोटी ना, माझं काय त्यात? नाही, तुमचं काही काम नाहीच आहे. पण यू नो व्हॉट, या कार्यक्रमाची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे. आणि मला खूप ग्रँड करायचा आहे तो. तर मी समजा काही विसरले तर मला कोणीतरी आठवण करून द्यायला नको का? म्हणून तुम्ही थांबा. ओके, मला मदत लागणार आहे तुमची. ओके, थांबतो. गुड. सत्यजित, हा कार्यक्रम ना सक्सेसफुल झाला पाहिजे. कारण हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला ना, तर सगळ्यांचा विश्वास बसेल माझ्यावर. म्हणजे मी त्यांचा विश्वास जिंकू शकेल. नक्की जिंकणार. जबाबदारी तुझ्यावर दिली आहे ना, म्हणजे पप्पांना नक्की हा कार्यक्रम ग्रँड करायचा आहे. आय नो. खूप तयारी करावी लागेल ना तुला. आय नो दॅट. आय गॉड. चौधरींच्या घरी चोरोटी भरायची. ही तर बिगेस्ट न्यूज आहे. 35 रुपये. 35. एक काम करा, ही गोण द्या. एक गोण? सर एक काम करा, घरी कॉल करून विचारा नक्की नारळ किती पाहिजे तुम्हाला. परत करायला आलात तर मी घेणार नाही. मी परत येणारच नाहीये. माल परत येणार नाही, घाबरू नका. साहेब एकदा फोन करून घ्या ना, विचारून घ्या एकदा. अहो पण वहिनींना विचारा एकदा, अंदाज चुकतो कधी कधी माणसांचा. अहो पैसे देतोय ना मी तुम्हाला, प्रॉब्लेम काय आहे? सर प्लीज एकदा घरी विचारा ना.
हा यश, घेतलं ना सामान? घेतोय घेतोय मी. नारळ एक गोण घेतो. काय? एक गोण? यश, मी लिस्ट मध्ये लिहिलंय ना. लिस्ट मध्ये फक्त आयटम लिहिलेत नाही, ते किती घ्यायचे ते नाही लिहिलेलं. आणि घेतला नाही अजून, घ्यायचे. मग मी लिस्ट मध्ये लिहिलंय बघ, एक नारळ, फार फार तर 5 नारळ. एक गोड नारळची गरज नाहीये यश. ओके ठीक आहे, 5 नारळ द्या. 5 नारळ. अच्छा चल ठेवतो. ऐक ना ऐक ना, नारळ आहे ना शेंडीवाला घे. हा, शेंडी असते का नारळाला? हो यश, ऐक ना माझं, शेंडीवाला नारळ घे बस. ओके ओके ठीक आहे. ऐक ना. काय नाही नारळ वाजवून घे. कशावर? अरे वाजवून घे म्हणजे असं कानाच्या जवळ घे आणि असं हलव. जर छान आवाज आला ना पाण्याचा तर तो नारळ चांगला, आणि डप असा आवाज आला तर नको घेऊस तो. नारळ हातात घेऊन फिरवतोय मी नेहा, पण काय आवाज वगैरे येत नाहीये. आता आला आवाज? आला 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 नेहा, आवाज आला. ओके ओके. ऐक ना. हा आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. चल ठीक आहे, ठेवतो. बाय. पण आपल्याला होणाऱ्या बाळाचं वेलकम तर करायचं असतं, ते आपण ओटीवरून करतो. पण मग आता ही ओटी सगळ्यांसमोर भरायची कशी? म्हणून मग आपण ती ओटी चोरून लपून भरतो, आणि म्हणून ह्याला चोरोटी म्हणतात. समजलं? हो. मग सिक्रेट आहे का? हो, हे चोरून भरतो की नाही म्हणून हे सिक्रेट आहे. पण मिथिला काकू, जर आपल्या घरी पोलीस आले आणि त्यांनी आपल्याला चोरून नोटी भरताना बघितलं तर? अरे काही पोलीस घरी येणार नाहीत रे. आणि तू घाबरू नकोस, जर का पोलीस घरी आले ना तर तुझा यशदादा आहे ना, तो बघून गेल सगळं. पिकूचे दादा, हे सिक्रेट आहे ना, मग हे पोलिसांना कसं कळेल? आता हे सिक्रेट तुम्हा दोघांना कळलंय. हे तुम्ही कोणालाही सांगायचं नाही. आता हे सिक्रेट फक्त तुमच्या तिघांचं आहे. तिघांना? परीचं, पिकूचूचं आणि होणाऱ्या बाळाचं. पप्पा या ना या. पप्पा, आजच्या कार्यक्रमाची सगळी अरेंजमेंट झाली. इनफॅक्ट ऑल इज सेट. आणि मला असं वाटतं ती इतकी छान झाली ना, तुम्हालाच काय घरातल्या सगळ्यांना आवडणार आहे. बाहेरची प्रेस तू बोललीस? हो. मुद्दाम करतेस का हे सगळं? काय झालंय? या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित चाललंय, तुला पाहत नाही? असं काय बोलताय पप्पा? काय झालंय? हे, तुझी नाटकं पुरी झाली. ही सगळी व्यवस्था तुझ्याकडे देऊन मी घोडचूक केली हे मला आत्ता कळतंय. पप्पा, माझं काय चुकलं हे सांगाल का? प्रेसच्या अरेंजमेंट मध्ये काहीतरी गोड मी बघते. अरे मुळात ही प्रेस अरेंजमेंट केलीसच का? चोर ओटी हा संपूर्णपणे घरगुती कार्यक्रम आहे. तो घरातल्या घरात करायचा असतो, बाहेर त्याची वाच्यताही करायची नसते. ही साधी गोष्ट आहे, तुला माहित नाही? आणि तू प्रेस बोलून ठेवली. काय जगभर देवाणी पिटवायची आहे? नाही, आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट पप्पा. मला खरंच माहित, म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं ते. खरंच जर माहिती नसेल ना, हा जो काही घोळ घातलायस तो तुझा तू निसत. Oh God, सिमी. मला परी म्हणू नको म्हणून. सगळे मला परी परी म्हणतात. मला ना परिताई म्हणणारं कोणतरी पाहिजे. परीने बाळाचं किती मनावर घेतलंय. मिथिला, मी ऐक ना, अरे देवा, उशीर झाला म्हणून बिनसलेलं दिसतंय बहुतेक. अगं काय झालं ना, थोडा उशीरच झाला. म्हणजे थोडी गडबड झाली ग. काय अचानक कळवलं ना ते सगळं, त्याच्यामुळे. पण नाही काय
प्रॉब्लेम नाही. मी पुढच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करून टाकल्या. केलं मॅनेज व्यवस्थित. अगं मी काय आत्ताच वेळ देणं जमत नाहीये, मग बाळ आल्यावर कसं जमणार? नाही एक मिनिट, असं कसं? मी काढणार ना वेळ. बघ ही सगळी धावपळ जी चालली ती बाळासाठीच तर चालू आहे ना. अरे बाप, बर बाळाला आणि आईला सॉरी. अरे बापरे, सॉरी म्हणून पण चालणार नाहीये. कान धरून उठा बशा, मग तर झालं. हे काय, एकाच हाताने कान धरलंय, दुसऱ्या हातात काही आहे का? हो आहे दुसऱ्या हातात. प्रेम, बायकोसाठीचं प्रेम. आवडतो ना तुला गजरा, म्हणून थांबलो मध्येच आणि घेऊन आलो छानपैकी. आम्ही नेहाला तर सांगत, या सीमाला गाडीची अक्कल नाहीये. कुठल्याही कार्यक्रमाचा पचका कसा करायचा हे तिला कळतं. मला सांग, चोर ओटी हा घरगुती कार्यक्रम आहे ना, मग त्यासाठी प्रेस बोलवायची का? नाही, कुठलाही कार्यक्रम स्पॉइल करणं बस एवढंच तिला येतं. आणि काय इतके वर्ष आपण सहन करत आलो म्हणून शेफारली येते. मला खात्री आहे मिथिलाला याचा त्रास होणार. ते बघा तसं काही होणार नाहीये, तुम्ही काळजी करू नका आणि आधी शांत व्हा. अरे असं कसं म्हणतोस तू? मिथिला बिचारी शहाणी साधी सरळ मुलगी आहे. कित्येक वर्षांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अशी गोड बातमी आली आहे. तर चोर ओटी हा घरगुती कार्यक्रम प्रेस कशाला हवी आहे? आणि या अशा कार्यक्रमांचा मनावरती एक खोल परिणाम होत असतो. मिथिलाने काही ही गोष्ट मनात धरून ठेवली तर? तसं काही होणार नाही आजोबा. तुम्हाला तसं वाटत असेल तर नेहा बोलेल तिच्याशी. ओके? नाही तसं नको, तू बोल सीमाशी. मी काय बोलू? तिला म्हणावं की तू जा इथून, तू चालती हो. प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी मिठाचा खडा हवाय कशाला? सगळीकडे फक्त आपली ब्रेकिंग न्यूज आहे. फक्त तुझ्या नावाची चर्चा आहे सगळीकडे. येस, काय ग, काय झालं? अशी का दिसतेस? खुश नाही आहेस का तू? मी आज जे बोलले, जे केलंय ते खरंच तसं झालं तर? म्हणजे आपल्या पिकूचूचं काय होईल? म्हणजे परीला तिचे सगळे अधिकार द्यायचे असं बोलून गेले मी. आणि लवकरच आपल्या मिथिलाला बाळ होणार आहे, तेव्हा त्या बाळाला त्याचा हक्क मिळणारच आहे. आणि यश नेहाला आज ना उद्या बाळ होईलच, तेव्हा त्यालाही त्याचा हक्क मिळेल. पण आपल्या पिकूशूचं काय? जस्ट इमॅजिन, उद्या मला काय झालं, तुम्हाला काय झालं तर आपल्या पिकूशूला कोण सांभाळणार आहे? कोण त्याची काळजी घेणार आहे? कोण करणार आहे त्याच्यासाठी काही? म्हणजे त्याचं भविष्य सुरक्षित करणं हे आपलं काम नाहीये का सत्याची? सिमी, का निगेटिव्ह विचार करतेय? आपण आहोत ना. मी त्याच्या हक्कासाठी. नाही, तुमची इच्छा आहे माहितीये मला. हो, पण काय? जर तुमचा बिझनेस चालला नाही तर? आय मीन, आधीच तो धड नीट चालत नाहीये, लाखो रुपयाचं कर्ज आहे आपल्यावर. किंवा तुम्ही मुंबई ब्रांच सांभाळताय, पण ती सांभाळताना काहीतरी चूक झाली, एखादा मोठा निर्णय घेताना. आणि प्लीज 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 डोक्यात असले विचार पुन्हा आणू नकोस.
किती छान चाललंय सगळं. सगळ्यांना तुझ्याबद्दलची मतं बदलावी लागतायत, बदलतायत ते. का असा विचार करतेस? हे बघ, हे डोक्यात हे सगळे असे विचार आणून ना स्वतःला बदलू नकोस प्लीज. प्रश्न माझ्या बदलण्याचं नाहीच आहे सत्यजित. मग प्रश्न आपल्या पिकूचूच्या भवितव्याचा आहे, आणि ते जर सुरक्षित असेल ना तर मग काहीच प्रॉब्लेम नाहीये मला. ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. मला यशशी बोलायला हवं आय गेस. काय झालं काकू? काही नाही. मग अशी रुसून बसल्यासारखी का बसलीस तू? म्हंटल ना काही नाही. म्हणजे नक्कीच काहीतरी बिनसलं, हो ना? अगं नाही ग. कोणी काय बोललंय का तुला? मला कशाला कोण काय बोलेल? काकू मग तयारीमध्ये काही कमी राहिलंय का? नाही ग. हा, आय एम शुअर विश्वजित का काहीतरी आणायला विसरलाय है ना. तू लिस्ट दिली असशील ना त्याला. नेहाने पण मला दिली होती एवढी मोठी लिस्ट. 10 दुकानं फिरून सगळं सामान आणलंय मी. आणलं की नाही? यश, ही जोक करायची वेळ नाहीये. जोक करत नाहीये मी, जेन्युइनली सांगतोय. काका काहीतरी आणायला विसरलं असणार, हो ना? आजोबांवर चिडला आहात का? अगं नाही ग, मी त्यांच्यावर कशाला चिडू? अच्छा, सिम्मी काकूने ते मीडियाला बोलवलं म्हणून. अरे नाही रे, तसं काहीच नाहीये. मग काय झालंय काकू? सांग ना, काय तुला असं रुसून बसायला झालं? काय कारण? काय कारण? तुम्ही दोघं आहात. आम्ही हो. आम्ही काय केलंय? जरा त्या परीचा विचार करा. परीचा काय विचार? मी परीला चोरोटी बद्दल सांगत होते, तर ती मला काय म्हणाली माहितीये? माझ्या आईची पण चोरोटी असणार ना. अरे किती आशा लावली आहे त्या पोरीने. ती ना आत्ताच परीताई बनलीये, आणि ती ना बाळाबरोबर असण्याची, बाळाबरोबर खेळण्याची स्वप्न बघू लागलीये. नेहा, तिला ना स्वतःचा हक्काचं असं लहान भावंड हवंय, आणि तुम्ही दोघं मात्र टोलवा टोलवी करता. अगं टोलवा टोलवी नाही, मी तुला म्हणालो ना आम्ही चान्स घेऊ असं म्हटलं की झालं ना. मला ना वाटतच नाही की तुम्ही दोघं चान्स घेणार आहात. अरे आधीही कधी हनीमूनला गेला नाही, तर आताही कुठे फिरायला जात नाहीये. काय चाललंय तुमचं? पण काकू, तू तर काही बोलूच नकोस हा नेहा. तुला ना फक्त ते घर, स्वयंपाक घर एवढंच दिसतं. कुणाला काय हवं, कुणाला काय नको, ह्यातच तुझा वेळ जातो. अगं स्वतःचा विचार कर जरा. आणि जर का यशकडे वेळ नसेल तर मग तू कर ना बाहेर जाण्याचं प्लॅनिंग. आता काही नाहीये, जोपर्यंत तुम्ही दोघं बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करत नाही तोपर्यंत मी चोरोटी भरून घेणार नाही. काकू अगं हा काय हट्टीपणा आहे? तेव्हा आजचा हा कार्यक्रम होऊन जाऊ दे, मग त्यानंतर आपण बघू. ओके? नाही काकू, हा कार्यक्रम वेळेवर व्हायला हवा ना. अगं मग वेळेत तर सगळंच व्हायला हवं होतं. कोणाला काहीच माहित नाहीये का? माझी अट वेगळी आहे वहिनी. अरे काय अट आहे मित्राची? का असं अट करते ही? नाही म्हणजे अहो, परत जर का असे डोहाळे लागले तर आम्ही तिच्या सोबत असावं, एवढीच तिची अट आहे बस. ओके? नाही नाही ही अट नाही हा माझी. अगं पण मग यश काय म्हणतोय? पप्पा मी सांगितले त्या दोघांना, आता ह्या दोघांना ना जे म्हणायचे ते म्हणू दे. अगं पण तू आम्हाला तरी सांग, ती कशी पूर्ण करायची आम्ही बघतो ना. पण आजचा कार्यक्रम महत्वाचा. काय सुनबाई? येस पप्पा, यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. पप्पा माझी अशी इच्छा आहे की फिरायला म्हणजे काकूची अशी इच्छा आहे की तिने आणि काकाने कुठेतरी फिरायला जावं. मी म्हटलं ऑफकोर्स, व्हाय नॉट. पुरी यश, उगाचच काहीतरी कारण सांगू नकोस. अहो मी तिला काय अट आहे सांग बघू. तू
तुला का नकोय चोरटीचा कार्यक्रम? अशी कोणती अट आहे की ती आम्ही पुरी करू शकत नाही? पण पप्पा मी सांगितले नेहा आणि यश दोघांना. पण आम्हाला सांग ना. बरं बाबा मग ऐका, जोपर्यंत नेहा आणि यश बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करत नाही तोवर मी ही चोरोटी भरून घेणार नाही. यश मग जा ना फिरायला. नेहा जा ना. नाही एक मिनिट काकू, हे ब्लॅकमेलिंग आहे काकू. हे सगळं फिल्म्स मध्ये होतं, असं खऱ्या आयुष्यात नाही. प्लीज प्लीज. हे यश तू जरा शांत राहा. सुनबाई तुझं काय मत आहे? बोल अगं नेहा बोल. परिवाळा ये. आता मला सांग की तू आईच्या चोरोटी बद्दल काय म्हणत होतीस? आई आपण तुझी चोरोटी लवकर करूया, म्हणजे मी परिताई पण लवकर होईल आणि तुझं बाळ पण लवकर येईल. मला म्हणणं पटतंय हा इथं अगदी. हो म्हणजे काय 100% करेक्ट आहे. मला तरी पटतंय बाबा. तेच तेच. हो तेच ते महत्वाचं काम. तर त्यांना परीला इथे सोडून कसं जायचं असं एक टेन्शन आलं, म्हणून तिला इंजेक्शन कोणी देऊ शकतं की नाही हे जरा बघायचं होतं. तर आता पटलंय तिला इंजेक्शन देऊ शकतंय. हो हे देतात, यांना जमलंय. हो ना, म्हणजे हा प्रश्न आता मिटला. आजोबा पण आता उगाच कशाला हे बाहेर जायचं वगैरे. फ्रेंड काम महत्वाचं आहे, मग तुम्हाला जायलाच हवं. मी नीट राहील. आणि आमच्या परिताईला सांभाळायला आम्ही सगळे आहोत ना. फक्त मला रोज न चुकता फोन करायचा. येस येस ऍब्सोल्युटली. ते तुला फोन करणार, रोज फोन करतील. आणि त्यांनी केला नाही ना तर आपण त्यांना व्हिडिओ कॉल करायचा. ओके चला, सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. तर आता तुम्ही सांगा, तुम्हाला जमेल का? आपल्या परीला इंजेक्शन देताना तुम्हाला जितकं वाईट वाटत होतं ना तितकंच वाईट मलाही वाटत होतं सत्यजित. प्लीज बिलीव्ह मी. मी जे काही वागले ते आठवलं ना मला तरी मला माझीच लाज वाटते. पण मी नाही बदलू शकत आहे काहीही. ते नाहीये माझ्या हातात. पण माझ्या हातात आपला आज आहे, आपलं फ्युचर आहे, जे बदलू शकते मी सत्यजित. ते पॉझिटिव्ह करू शकते, ते चांगलं करू शकते. पण मला माझ्या चुका तर विसरू द्या ना. मला प्रयत्न तर करू द्या. तुम्ही 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 हेल्प करा मला प्लीज. आय एम सॉरी. मी जुना विषय काढायला नको होता. इट्स ओके सत्यजित. हा इट्स ओके. बरं मला एक रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला. बोल. आपला यश आणि नेहा आहे ना, त्यांच्या लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र कुठेतरी बाहेर चालले. तर तुम्ही ना त्यांच्या समोर परीला इंजेक्शन देताना तुम्हाला त्रास होतोय असं दाखवू नका, नाहीतर त्या दोघांचा पाय या घरातून निघणार नाही. हा मला असं वाटतंय. तर तुम्ही काय करत त्यांच्या समोर असं प्रिटेंड करा की तुम्ही हे सगळं अगदी व्यवस्थित हँडल करू शकताय. हा इंजेक्शन देताना तुम्ही तिची काळजी घेताय आणि तिला दुखत नाहीये. सीमा, तू घरच्यांचा इतका विचार करतेस हे बघून खूप बरं वाटलं. थँक्यू. बरं मी आहे,
तुम्हाला काही हवं असेल तर सांगा. आलीच. आजोबा परीला पाहिलं का? रूम मध्ये नाहीये का? नाही ना. अगं मग ती टेरेस गार्डन वरती असेल. रमेश रेश्मा कोणतरी असेल बरोबर तिच्या. डोंट वरी. मी विचार केला जायच्या आधी भेटले असते तिला. तिला भेटलीस ना तर तुला हुरहुर लागेल. मग पाय निघणार नाही. तू एक काम कर, आता वेळ घालवू नका. तुम्ही लवकर निघा. सावकाश जा, सावकाश पोहोचा. पण पोहोचल्यावर फोन कर. हो आजोबा, ऍक्च्युली तिला नेत नाहीये माझ्यासोबत, म्हणून मी विचार केला ऍटलीस्ट तिला समजवते, नीट राहा, काळजी घे. तू तिला भेटलीस तर तुला पाय निघणार नाही आणि मग तुला ट्रिप कॅन्सल करेल नाही. यशला कळवू का तसं? तो नुसताच गाडीमध्ये बसून राहील. नाही मी जाते. फक्त परीचं खेळून झालं ना की तिला व्हिडिओ कॉल करायचा. मी स्वतः फोन लावून देईन बस. आणि चेहऱ्यावरची ती काळजी आहे ना ती इथेच ठेवायची आणि ट्रिपला जायचं. कळलं? डोंट वरी, आम्ही आहोत परीवर. येते आज. सुखी राहा. सावकाश जा आणि सावकाश. सावकाश जा. कळलं का? लागलं पण नंतर लागलं असतं ना तिचं लक्ष. तुम्ही परीला इथेच थांबायला हवं होतं. मी आले असते बेबी सिटिंग करायला. आणि आम्ही होतोच ना. आता जे झालं त्याच्यावरती बोलून का उपयोग आहे का? काही बदलणार आहे का आता? नाही ना, म्हणूनच तर राग येतोय मला. आता मलाच काहीतरी करावं लागणार. आता इथे राहून तू काय करणार आहेस? इथूनच करायचंय आजोबा. मला सांगा, तिकडे फार्म हाऊस वर आपलं कोणीतरी केअरटेकर किंवा मॅनेजर असेलच ना? माधू नाव आहे त्याचं आणि बरेच वर्ष येतो आपल्याकडे. त्याचा नंबर द्या ना. बोल. हॅलो, कोण बोलताय? मी शेफाली बोलतेय. जरा हळू बोला ना. हा, काय हे सांगायला फोन केलाय का? नाही, वेगळं आणि महत्वाचं सांगायला फोन केलाय. जगन्नाथ चौधरींनी, म्हणजेच तुमच्या मोठ्या मालकाने सांगितलंय. मोठ्या मालकांनी सांगितलंय? हा. अहो, त्यांनी तर हुकूम करायचा. काय काम आहे बोला, झालंच म्हणून समजा. हा, परीला पूर्ण गाव दाखवून आणा. हो, आत्ताच जातो. सगळ्यांना गाव दाखवून आणतो. सगळ्यांना नाही, फक्त परीला, एकट्या परीला. हा, तुमच्या नेहा मॅडम आणि यश सर म्हणजे तुमचे छोटे साहेब आहे ना, त्यांना गाव बघण्यात काही इंटरेस्ट नाहीये. म्हणजे त्यांनी गाव आधीच पाहिलंय. अहो, पण आता गाव खूप बदललंय. मग बदललेलं गाव परीला दाखवून आणा. हा, का असं का? कारण असं केलं नाही ना तर तुमची नोकरी गेली. हा, असं करू नका हो ताई, असं करू नका. मग सांगितलेलं काम करा ना. हे बघा, परीला एकटीला गाव दाखवून आणा आणि नेहा मॅडम आणि यश सरांना याबद्दल काहीही कळलं तर याद राखा. त्यांना काहीतरी पटेल असं कारण द्या आणि परीला गाव दाखवून आणा. कळलं? हो हो. अगं काय चाललंय काय तुला शेफाली? त्या बिचाराला काय भेटीला धरतीयेस? आजोबा, असंच बोलावं लागतं, तेव्हाच काम होणार. काय बोलते? तुला माहित नाही? खरंच? हे बघ, मग त्याला कळतं. अरे काय ते सिरियस ऐक ना. यस, काय टाक? मिरच्या टाकल्यास त्याच्यामध्ये? सांगितलं होतं तुला, असं हाताचं चव असं काही नसतं. उगाच कशाला? असंच असतं, हाताचा गोडवा जेवणात उतरतो. तुझ्या हातची मिरची पण गोड लागते. तशी तिखट आहे. पाणी पी ना. काय झालं? आईच्या हाताला काही झालंय का?
अगं ते मिरच्या कापून तिच्या हाताला जरा आग आग होत होती म्हणून मी फुंकर मारत होतो. अरे फुंकर मारून काही होतं का? आगाग होत असेल तर बर्फ लावायला लागतो. तुला एवढंही कळत नाही. सॉरी बेटा, मला लक्षात नाही आलं की बर्फ लावायला हवा म्हणून. अच्छा तू ऐक ना परी, दे मी बर्फ लाव. थँक्यू. हा साहेब काय झालं वहिनी साहेबांना? आई मिरची चिरत होती तर तिच्या हाताला आगाग होते म्हणून फ्रेंड बर्फ लावतोय. अहो वहिनी साहेब, पण तुम्ही का काम करताय? आमची ही कुठे गेलीये आणि तुमच्यावर सगळं सोडून गेलीये? थांबा, ती आली की नाही अरे, ह्यात कल्पनाची काही चूक नाहीये. वहिनीने सांगितलं की तिला स्वयंपाक करायचा होता म्हणून ती बिचारी बाहेर गेली. पण आज नेहालाच करू दे स्वयंपाक, काय प्रॉब्लेम नाही. हो बर ठीक आहे. पण मग वहिनी साहेब, तुम्ही स्वयंपाक करताय तोपर्यंत मी आपल्या परिताईंना गाव दाखवायला घेऊन जाऊ, आमचं इटुकलं पिटुकलं गाव. इटुकलं पिटुकलं गाव तुझ्यासारखं छोटूस गाव आहे. 10-20 घरांचं, ओढ्याचं, नदी नाल्यांचं, झाडाझुडपांचं, म्हणून माधू काका त्याला इटुकलं पिटुकलं गाव म्हणतो. हो ना रे? एकदम बराबर. मग जायचं? चला जा. तू पण चल ना. आई काम करते तोपर्यंत आपण इटुकले पिटुकले गावात मज्जा करूया. चल मी पण येतो. अहो तुम्ही कशाला साहेब? नाही तुम्ही नको. मी पण येतो गाव बघायला. अहो नको. आता कळलं का कोणामुळे चाललंय सगळं? तुमच्या शेफाली ताईमुळे. मला त्यांनी अगदी बजावलंय की हे काम झालंच पाहिजे, नाही तर तुझी काही खैर नाही म्हणून. कसलं काम? ते काही बोलल्या नाहीत त्या. म्हणजे साहेब जाऊ का घेऊन परिताईंना? हो घेऊन जा. चालेल ना? परिताई चला आपल्याला गाव बघायला जायचंय. सांभाळू ना? लवकर ये. हो लवकर ये. अगं आपल्याला आपली स्पेस मिळावी म्हणून हे सगळं रचलंय ना तुझ्या शेफाली ताईनी. हो की नाही? हे काय? ड्रेस आहे. हे असं उघडं ते हे आहे ना, रोब आहे ना वरती. हे असे किती पातळ आहे. पण हे असं कसं? मी कोणासाठी? कोणासाठी म्हणजे तुझ्यासाठी नेहा. माझ्यासाठी? हो. किती छान वाटतोय ना. यश हा परीच्या साईजचा वाटतोय. कसा शॉर्ट आहे केवढा, असं ओपन